जसं तुम्ही बोलताय तसं आम्ही जर फाईल ओपन करून बसायचंच ठरवलं मीडियाला बोलून तर अवघड होईल. गेले 15 महिन्यामध्ये आयोगाकडे अशा 8 केसेस आलेत ज्याच्यामध्ये जन्मदात्या पित्याने मुलीवरती अत्याचार केलेत. करुणा मुंडेची तुम्ही त्यांचं फेसबुक अकाउंट चेक केलं तर त्यांनी त्याच्यामध्ये मेसेजही दिले, माफ करा आपण पुरुष इथं बसलाय पण एक कळही आपण सहन करणार नाही. समाजाची जी मानसिकता आहे, एखादी स्त्री चांगलं काम करत असेल तर तिला सगळ्याच गोष्टींनी तिला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. पदभार स्वीकारतानाच पहिली तक्रार माझ्याकडे पुरुषाची होती. कोणी काय कपडे घालावे, हे स्थळ काळ परतवे, ही खरं तर शील आणि अशीलतेची व्याख्या बदललेली आहे. पुरणपोळी ही माझी स्पेशलिटी आहे, फार सुंदर येते. आपल्याला आमंत्रण देतो तुमच्या सगळ्या टीमला आमची पुरणपोळी खायला या. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभाच्या आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. अतिशय संवेदनशील आणि जबाबदारीचं असं हे पद आहे आणि त्या देखील त्या तितक्या समर्थपणे सांभाळत आहेत. महिला म्हटलं की अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत. राजकीय प्रश्न आहेत, महिलांचे सामाजिक प्रश्न आहेत, राजकारणातल्या महिलांचे वेगळेच प्रश्न आहेत. अशा अनेक बाबींचा धांडोळा आपण त्यांच्याशी घेणार आहोत. यासोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा देखील आढावा, त्यातले काही खास खळगे प्रश्न, त्यांची पुढचं भवितव्य काय असू शकेल याबद्दल देखील त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तर रुपालीताई, लेट्सअप मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न, आपण जी सुरुवात आहे ती सुरुवातीपासून करूया. म्हणजे राज्य महिला आयोगाची तुमची कारकीर्द आपण सगळी पाहणारच आहोत, पण जेव्हा हे महाविकास आघाडी सरकार आलं आणि तुम्हाला राज्य महिला आयोगावर नेमायचं आहे, त्याचा पहिला फोन कोणी केला? शरद पवारांनी केला, उद्धव ठाकरेंनी केला की अजितदादांनी केला? आदरणीय साहेबांचा. बरं, काय काय किस्सा घडला होता तो? मी शहर प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते. बरं. पुण्याचे शहर अध्यक्ष म्हणून तो जो प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला, त्यामध्ये केलेली आंदोलनं आणि त्यामुळे कदाचित एक प्रदेश अध्यक्षचे पद सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली. 2.5 वर्षाचा हा कालावधी महाराष्ट्रामधील महिलांचं संघटन करत असताना अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आणि उपक्रमाच्या माध्यमातून महिला फळी अतिशय सक्षम बळकट उभी केली. या निमित्ताने ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारकडे राज्य महिला आयोगाचं पद आलं त्यावेळेस आदरणीय साहेबांनी फोन करून हे पद महिला आयोगाचं पद तुला देतोय असा फोन केला. त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती तेव्हा? साहजिकच मला आनंद वाटला या गोष्टीचा, पण मला मनामध्ये थोडीशी भीतीही होती की खरं तर खूप जबाबदारीचं पद आहे, हे एक संविधानिक पद आहे. आजपर्यंत माझा राजकारणातला 16-17 वर्षाचा जो प्रवास होता तो संघटनेचा होता, चळवळीचा होता, रस्त्यावरच्या आंदोलनांचा होता, आक्रमकतेचा होता. आणि या सगळ्यांमध्ये एक संघटना सांभाळत असताना संघटनेच्या पदावरून एका संविधानिक पदाकडे वाटचाल होती. आणि हे पद जे आहे ते आतापर्यंत काम केलं ते संघटना पक्षासाठी होतं. आत्ताचं जे काम इथून पुढे होणार होतं ते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींसाठी होतं. आणि या पदावरती काम करत असताना आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहोत, एक न्यायाधीश म्हणून काम करणार आहोत. त्याच्यामुळे साहजिकच पण हे आव्हान पेलण्याची जबाबदारी निश्चितपणे घेतली. आणि मला असं वाटते माझ्या या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका महिला आयोगाच्या माध्यमातून घेतो तर अतिशय उत्तमरित्या हे काम आतापर्यंत सांभाळलेलं आहे. या आयोगावर जाण्यापूर्वी तुमच्यावर किती गुन्हे दाखल होते आंदोलनाच्या? आम्ही पुण्यात माझ्यावरती पालकमंत्र्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करायच्या किंवा महागाईच्या विरोधात आंदोलन करायच्या, तेव्हा किती गुन्हे दाखल होते? माझ्यावरती 12 गुन्हे दाखल होते. मला पहिल्या अध्यक्ष असतील की तुमच्यावर ज्यांच्यावर 12 असे गुन्हे दाखल आहेत? या 12 शहर अध्यक्ष, काही तालुका अध्यक्ष पासूनचे गुन्हे होते. तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष असे एकूण 12 गुन्हे होते. पण अगदी प्रामाणिकपणे सगळ्या केसेसला सामोरे जात माझ्यावरचे सगळे गुन्हे मागच्या वर्षात नील झाले. आणि त्याच्यानंतर बरेच गुण, म्हणजे खरं तर चळवळीचा कार्यकर्ता हा आक्रमकच असतो. त्याच्यामुळे आक्रमकतेने काही ठिकाणी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी दिली गेली नाही, काही वेळेस परवानगी दिली तरी सुद्धा गुन्हे दाखल केले गेले. आणि अशा बऱ्याच घटना घडल्यात, आपण त्याचे साक्षीदार आहात. पण आम्ही तेव्हा पाहायचो आम्ही की तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या. पण या जेव्हा तुम्ही पदाकडे आल्या, तर आता जेव्हा तुम्ही होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आता शिंदे फडणवीस यांचं भाजप शिवसेनेचं असं सरकार आहे, तर महिला आयोगाला मिळणाऱ्या सहकार्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? योगीजी, मला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचंय
महिला आयोग हे संविधानिक पद एक स्वायत्त संस्था आहे. बरं. सरकार कोणाचाही असू दे, त्या स्वायत्त संस्थेला त्याचा फरक पडत नाही. ओके. कारण की राज्य महिला आयोग काम करताना प्रशासनाबरोबर काम करत असतं. अच्छा. त्याच्यामुळे यामध्ये अगदी माझ्या आत्ताच्या कार्यक्रमाला, माझे पूर्वीचे जे कार्यक्रम झाले महाविकास आघाडी असताना, त्यावेळेस संबंधित मंत्रिमंडळातले नेते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आता या सरकारमध्ये संबंधित नेते ह्या सरकारचे उपस्थित राहतात. प्रोटोकॉल प्रोसेसनुसार संबंधित व्यक्तीला उपस्थित राहणं गरजेचं असतं, ते उपस्थित राहतात. ओके. अच्छा. आणि यामध्ये आम्ही प्रशासनाबरोबर काम करत असतो. ओके. एखादी घटना घडली तर आम्ही संबंधित विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो, बरं. पोलीस अधीक्षकांना विचारतो, पोलीस आयुक्तांना विचारतो. ओके. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आमचे पदसिद्ध सदस्य आहेत. अच्छा. माझ्या सदस्य सचिव ह्या संबंधित मंत्रालय किंवा मंत्र्यांची निगडीत जे विषय आहेत त्यांच्याशी ते रिलेटेड काम पाहतात. ओके. त्याच्यामुळे सरकार येणं आणि जाणं त्यांना हा आयोगाचा विषय नाहीये किंवा ओके. त्याचा परिणाम आयोगावर होण्यासारखा नसतो. आयोग हे महाराष्ट्रातल्या महिलांच्या, त्यांच्या सामाजिक समस्या, त्याचबरोबर अंधश्रद्धा या सगळं आणि त्यांना समाजातला दर्जा उंचवणे याच्यासाठी काम करत असतं. ओके. ते त्यामुळे सरकार बरोबर काम करत नाही. तुम्ही मध्यंतरी जेव्हा आयोगाचा कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते, हो. तर असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना ते आपल्या पक्षामध्ये खेचून घेतात. तेव्हा पण अशी चर्चा झाली की रुपालीताई चाकणकरांचा काही असं काही आहे की काय, ते थोडंसं भाजपच्या जवळ जातात किंवा शिवसेनेच्या जवळ जातात, अशी चर्चा तेव्हा रंगलेली होती. तर ती चर्चा तुमच्या कानावर आली होती का? योगीजी, मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, हा. चर्चा ह्या केवळ एखादी घटना घडली की त्याला चर्चेला जास्त उदाहरण येतं, ओके. किंवा लोक विरोधक म्हणून असतील किंवा काही लोक सातत्याने चर्चा करण्यात मग्न असतात. बरं. ओके. तर असे काही आपल्या आजूबाजूला लोक असतात की ते चर्चेच्या निमित्तानं स्वतः चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. ओके. त्याच्यामुळे काम करत असताना मला असं वाटत नाही की आपण अशा फार गोष्टींना प्राधान्य द्यावं. कार्यक्रमांना एखाद्या व्यक्तीला बोलवलं. ओके. राज्य महिला आयोगाचा प्रोटोकॉल असा आहे की प्रत्येक वर्धापन दिवस असेल तर त्या वर्धापन दिवसाला कोणत्याही राज्याचा, प्रत्येक राज्याचे जे आम्ही जातो, नॅशनल कमिशनच्या माध्यमातून आमचे सेमिनार होतात, आम्ही सगळ्या राज्यांच्या वर्धापन दिनाला जातो. ओके. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात. ओके. त्यामुळे आम्ही या प्रोटोकॉलप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही उद्धवजी ठाकरेंना आमंत्रित केलं होतं, पण ते तब्येतीमुळे येऊ शकले नाही म्हणून आदरणीय साहेबांना बोलवलं. त्या दिवशी त्यांना कोरोना झाला म्हणून बाकीचे मंत्री आले. ओके. यावेळेस मुख्यमंत्री महोदयांना बोलवलं, त्यांनी आम्हाला वेळ दिली, पण काही कारणास्तव ते राजस्थानला म्हणजे दिल्लीवरून राजस्थानला गेले आणि येण्यासाठी उशीर होतं म्हणून त्यांनी मंत्री महोदय दादाजी भुसेंना पाठवलं. ओके. ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आता मुख्यमंत्री आले नाही, दादाजी भुसे आले म्हणून रुपाली चाकणकर लगेच जाणार असा विषय. ओके. मी उलट दादाजी भुसेंना धन्यवाद देईल, ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी आवर्जून खुल्या व्यासपीठावरती सांगितलं की रुपालीताईंचं काम चांगलं आहे आणि त्या ज्या पद्धतीने महिलांचे प्रश्न सोडवतात, मला इथे आल्यानंतर जाणवलं की इतक्या मोठ्या समस्या आहेत आणि त्या आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या जातात. कारण की आम्ही त्यांना व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवलं की वर्षभरात आयोगाने कशी कामं केली. त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं, जरी पक्ष वेगळा असेल, आम्ही मंत्रिमंडळात असेल, तरी मंत्रिमंडळातले आम्ही सगळे भाऊ तुमच्या पाठीशी आहोत. ओके. असं त्यांनी असा तिथं आश्वासन तर केलंच. ओके. पण त्यानंतर त्यांनी माझ्याकडून माहिती त्यांच्या ऑफिसमधून मागून घेतली ओके. की कोणते महिलांचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही मतांचं किंवा पक्षाचं मतभेद वगैरे. आयोग म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. विशेष म्हणजे सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य देखील. ओके. एक विधानसभेमध्ये आता एक मुद्दा जो गाजला, जो अजितदादांनी स्वतः उपस्थित केला होता आणि महिला आयोगाने तुमचं नाव घेऊन त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता की महाराष्ट्रामध्ये ज्या ओमान, दुबईमध्ये ज्या मुली जातात त्यांचं एक फार मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना फसवलं जात आहे. तर राज्य महिला आयोगाने काय नक्की माहिती संकलित केलेली आहे ते तुम्ही सांगू शकता? गेली 13-14 महिन्यांपासून आम्ही या विषयामध्ये लक्ष घालतो. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा माझ्या जनता दरबारमध्ये पुण्यातल्या काही कुटुंब मला भेटायला आले होते. अगदी लहान 1.5-2 वर्षाची मुलं त्यांच्याबरोबर होती, 7-8 कुटुंब होती. आणि त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं की आमच्या घरामधल्या मुली म्हणजे काही 25 वर्षाच्या, काही 30 वर्षाच्या, काही लग्नानंतरच्या, काहींची सून होती, काहींची मुलगी होती. तर नोकरी, लॉकडाऊन नंतर बऱ्याच जणांचे नोकरी व्यवसाय गेले होते, काही बऱ्याच आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामुळे एजंटच्या माध्यमातून अशा जाहिराती दिल्या गेल्या होत्या की आपल्याला व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे, नोकरीची चांगली संधी आहे, मग आम्ही तुम्हाला ओमान, दुबईमध्ये नोकरी व्यवसाय देऊ आणि अतिशय कमी वेळामध्ये जास्त पगार आणि राहण्याची व्यवस्था, असं करून एजंटच्या माध्यमातून या महिलांची नोंदणी केली गेली.
आणि त्यांना त्या देशामध्ये नेल्यानंतर अगदी एअरपोर्टवरतीच त्यांचे पासपोर्ट व्हिसा वगैरे सगळं काढून घेण्यात आलं आणि कागदपत्र सगळे जप्त करून त्यांचे घेतल्यानंतर मोबाईल फोनही काढून घेतले गेले, त्यांचं लोकेशन बंद केलं गेलं. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. ह्या सगळ्या फॅमिली जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी हे सगळं सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. ह्या सगळ्यांची माहिती काढली तर आपले पुणे शहर, जिल्हा पिंपरी चिंचवडच्याच जवळजवळ 82 महिला त्या ठिकाणी अडकले. महाराष्ट्रातल्या 2,500 ते 3,500 महिला आहेत. तुमच्याकडे माहिती आली पुढे काय? आम्ही आमच्या एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरांना संपर्क साधला. भारतीय दूतावासाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधून ह्या सगळ्या महिलांचा जो डेटा आम्हाला मिळाला तो त्यांच्याकडे पाठवून आपल्या देशामध्ये आहेत तर त्यांचा शोध घेऊन आपण परत पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे मेलला रिप्लाय आले. पण अडचण अशी झाली की आम्ही ज्या महिलांचे त्यांना फोटो पाठवले किंवा नाव पाठवले पण तिकडे गेल्यानंतर त्यांचं लोकेशन आता डिटेक्ट होत नाही कारण की त्यांच्याकडे मोबाईल्स नाही आहेत. पण तरी सुद्धा एक समाधानाची गोष्ट, मी आदरणीय अजितदादांना देखील मनापासून धन्यवाद देईल. त्यांनी अधिवेशनामध्ये हा विषय घेतला आणि त्याचबरोबर डॉक्टर भारतीताई पवार यांनी देखील फोन करून, हो त्यांनी देखील 2 दिवसापूर्वी फोन करून विचारलं की यामध्ये आम्ही आपल्याला काही मदत करू का. तर त्यांची देखील यंत्रणा यामध्ये आपल्याला मदत करते. अनेक सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत आणि त्या देखील मदत करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केवळ महाराष्ट्र असंच नाही तर अनेक राज्यांमधल्या महिलांची, मुलींची फसवणूक होते आणि प्रत्येकाला वाटतं की आपण कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून या निमित्तानं जात. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक अत्याचार केले जातात, देहविक्री केल्या जातात. ही फार मोठी म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. या सगळ्यांसाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करतं. मला खात्री आहे यामध्ये निश्चितपणाने यश येईल. आम्ही काही महिलांना त्यामध्ये शोधलेला आहे, त्यांचा पत्ता काहींचा आम्हाला सापडतोय आणि एक सापडले तर आम्ही बाकी त्यांचा पत्ता शोधून निश्चितपणे. अशा काही एजंटवरती कारवाई तुम्ही ज्यांनी ते एनरोल केलेलं होतं किंवा तशा जाहिराती दिलेल्या होत्या त्यांचा काय ठाव लागलाय? फेब्रुवारीमध्ये 2 एजंटवरती गुन्हा दाखल झाला. आमच्या IG आहेत PCWचे दीपकजी पांडे, त्यांच्या माध्यमातून हा सगळा फॉलोअप आपण घेतोय. तर 2 एजंटवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटकही झाली, त्यांच्याकडून आपण माहिती घेतो. ही आमच्यासाठी फार समाधानाची गोष्ट आहे की यातले 2 व्यक्ती आम्हाला सापडलेले आहेत. यानंतर जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा येतो तो राजकीय महिलांविषयी होणाऱ्या टिप्पणीचा, ज्याच्या सर्वाधिक बातम्या आम्हाला माध्यमामध्ये वाचायला मिळतात, आम्हाला त्या कराव्या लागतात त्या. आणि तर अशा टीका टिप्पणीचं प्रमाण वाढलंय का? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? तुम्ही 17-18 वर्ष राजकारणात आहात, अशा टीका टिप्पणी जास्त होत आहेत आणि महिलांचं एक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होतोय आणि ते वाढले असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच वाटतं. राजकारणात एकतर महिलांचं प्रमाण कमी आहे. मुळातच आपण जरी आरक्षण दिलं असलं तरी ग्रामपंचायतीपासून अगदीच फक्त महानगरपालिकेपर्यंत आरक्षण असल्यामुळे महिला तिथपर्यंत पोहोचतात. तिथून पुढे जाताना संख्या कमी कमी होत जाते आणि अगदीच आपण पाहिलं तर आता आपल्याकडे संख्या फार कमी आहे. यामध्ये महिला जेव्हा राजकारणात येतात त्यावेळेस आपली पुरुषप्रधान संस्कृती आपण कायम म्हणतो. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एखादी महिला तिचं अस्तित्व निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करते त्यावेळेस इतरांना त्याचा धोका का वाटतो हे मला समजत नाही. कारण की प्रत्येकजण आपलं स्किल वापरत असतं, आपलं कर्तृत्व असतं, आपलं वेळ देत असते आणि त्या माध्यमातून जनसंपर्क करून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. पण कायमच समाज हा महिलांना असा दुर्बल का समजतो हे मला लक्षात येत नाही की महिला तितकी सक्षम नाहीये किंवा महिला ते पेलू शकणार नाही असं त्या समाजाला का वाटतं. कारण की 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला बाळणपणाच्या कळा सहन करून ती मातृत्व नवीन सृष्टी देत असतील. ती सृजनता तिच्यामध्ये आहे. माफ करा, आपण पुरुष तर बसलाय पण एक कळही आपण सहन करणार नाही. इतक्या वेदना सहन करायची ताकद जर तिच्यात असेल, त्या बाळणपणाच्या कळा सहन करायची ताकद जर तिच्यात असेल तर आयुष्यातला कोणताही संघर्ष पेलण्याची ताकद तिच्यामध्ये असते. मुळातच जेव्हा आपण एखादी म्हणतो महिला पायलट आहे तेव्हा जग तिच्याकडे आश्चर्यचकित पाहतं की कसं पडेल. खरं तर पायलट आहे म्हणजे तिला विमान तिच्या ताकदीने चालवायचं नाही, तिला यंत्र तिच्या ताकदीने चालवायचं. ती सहज पेरू शकते पण हे आपण सहजासहजी दुर्लक्षित करत जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे करू शकणार नाही, ते करू शकणार नाही असं म्हणून कायम तिला एका रूढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या बेड्या तिच्या पायामध्ये घातलेल्या. त्याच्यामुळे समाजाची जी मानसिकता आहे, एखादी स्त्री चांगलं काम करत असेल तर तिला सगळ्याच गोष्टींनी तिला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती कुठेच थांबत नाही असं लक्षात आलं तर शेवटचं शस्त्र काय असतं की तिला बदनाम करणं.
किंवा तिचं चारित्र्य हनन करणं. पण हे मुळातच फार चुकीचं आहे. राज्य महिला आयोग सातत्याने असे कोणीही वक्तव्य केलं तर सातत्याने आम्ही त्यांना नोटीस पाठवतच असतो. पण नोटीस पाठवणं हा पर्याय नाही, मलाही माहितीये. समाजाने स्वतःहून आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही समाजाची जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या मतदारसंघातून जाता, ज्या समाजातून जाता, ते लोक तुम्हाला त्या आदर्श म्हणून पाहतात, त्या अपेक्षेने पाहतात. ती व्यक्ती म्हणून त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं असतं. पण अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही वक्तव्य करता, साहजिकच लोकांच्या नजरेतून तुमची किंमत कमी तर होतेच. पण महिला ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतात, एक महिला कोणतीही महिलेचा अपमान केलेला सहन होत नाही. त्याच्यामुळे साहजिकच महिला देखील तुमच्या विचारांचं मूल्यमापन करत असतात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर ज्या सेन्सिटिव्ह अशा केसेस ज्या येतात की एखाद्या नेत्यानं महिलांविषयी केलेली टिप्पणी असेल किंवा एखाद्या नेत्यानं महिलांना दिलेली एक हीन दर्जाची वागणूक असेल, असे केसेस फार येतात. त्याच्या माध्यमामध्ये फार त्याची चर्चा होत असते. आता तर जे सुषमा अंधारे यांच्याबद्दल संजय शिरसाट जे शिवसेनेचे आमदार ते बोललेले आहेत, त्या केसबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्याकडे सुषमा अंधारेंनी तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या संबंधित घटनेची चौकशी करावी. चौकशी केल्यानंतर आपण जी काही कारवाई करता त्याचा अहवाल पाठवण्याची 2 दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर आम्हाला आयुक्तांचं पत्र राज्य महिला आयोगाला आलं की आमच्याकडे 2 गटांमध्ये अतिशय वाद झालेले आहेत आणि या वादामध्ये वातावरण, तिथला सामाजिक सलोखा बिघडलेला असल्याने आमची संपूर्ण पोलीस यंत्रणा ह्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरलेली आहे. तर आम्हाला अजून 3 दिवसाचा कालावधी वाढवून मिळावा म्हणून आम्ही त्यांना 3 दिवसाचा देखील कालावधी वाढवून दिला. काल त्यांचा 3 दिवसाचा कालावधी संपलेला आहे. आणि आता नुकतीच मी तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर निखिलजी गुप्ता जे तिथले पोलीस आयुक्त आहेत त्यांचा आता फोन आला होता. यामध्ये त्यांच्या तपास अधिकारी ज्या गीते मॅडम आहेत त्या सुद्धा या भांडणामध्ये त्यांना देखील मारहाण झालेली आहे. त्या स्वतः हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की अजूनही आम्ही 5 दिवस झालं आमचं अगदी आयुक्तांपासून कॉन्स्टेबलपर्यंत आमचा प्रत्येक कर्मचारी हा रस्त्यावरती उभा राहून सिक्युरिटी देतोय. तर आम्हाला किमान अजून 1-2 दिवसाची तुम्ही मुदत वाढवून द्यावी. निश्चितपणाने आम्ही या सगळ्या गोष्टीचा तपास करू. आमच्यावर सामाजिक सलोखा शांतता राखण्याचा फार मोठा ताण आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चित त्याच्यामध्ये कारवाई करू. पण आम्हाला 2 दिवसाची मुदत द्यावी असं नुकतंच मी तुमच्या इथं पोहोचले आणि त्यांनी कळवलेलं आहे. तर कदाचित त्यांचा मेल माझ्या आयोगाला देखील आलेला आहे. रुपाली, एक दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या सोशल मीडियामुळे पण फार महिलांना वेगवेगळ्या कॉमेंट्सला पुढे जावं लागतं, सामोरं जावं लागतं. आणि याच्यामध्ये अनेक मोठ्या नेत्या देखील आहेत. म्हणजे तुमच्यावर महिला राज्य महिला आयोगावर असं म्हटलं जातं की तुम्ही सिलेक्टिव्ह कारवाई करता. म्हणजे सुषमा अंधारे यांच्या तक्रारी तुम्ही लगेच दखल घेतली. पण हेच अमृता फडणवीस यांच्याबद्दल झालं तर तुम्ही काही कधी स्वतःहून दखल घेतली वगैरे असं कधी दिसत नाही. तर असं काय त्यांनी कधी तक्रार केली होती की तक्रारच केली नाही, तर त्याचं काय नक्की हे आहे? सगळ्यात पहिला तुमचा हा मुद्दा मी खोडून काढते. सिलेक्टिव्ह कारवाई राज्य महिला आयोग कधीच करत नाही. यामध्ये भाजपच्या एका महिला प्रतिनिधीवरती सुद्धा अशीच टीका झाली. त्यावेळेस स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल केलाय आणि अगदी 10-15 दिवसाच्या व्हिडिओच्या घटना आहे त्या संदर्भात आयोगाने स्वतः भूमिका घेतली. त्यामध्ये तर संबंधित व्यक्तीची कोणतीही तक्रार नव्हती. म्हणजे तक्रार न देता सुद्धा आयोगाने सुमोटो केला. पण अमृता फडणवीस यांच्याबद्दल पण फार ट्रोलिंग केलं जातं. तर हे यामध्ये लक्षात नाही आलं केवळ त्यांच्याबाबतच नाही तर कोणत्याही लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आणि केवळ त्याच महत्वाच्या आहेत या महिला असंही नाही, आमच्यासाठी सर्वसामान्य महिला सुद्धा तितक्यात महत्वाच्या आहेत. या सगळ्यांच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच फेसबुकने पार्टनरशिप केली ती राज्य महिला आयोगासोबत. आणि आत्ताच आम्ही 25 जानेवारीला मेटाच्याच सोबत एक पार्टनरशिप करत सायबर सुरक्षा सुरू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून अशा संदर्भात कोणालाही तक्रारीला सामोरं जावं लागत असेल, अडचणीला सामोरं जावं लागत असेल किंवा अशा पद्धतीने कोणावरती कमेंट्स होत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली तर आपण तातडीने त्याच्यावरती दखल घेऊ शकतो. अशीच एक जी सेन्सिटिव्ह अशी म्हणता केस ती आहे करुणा मुंडे यांची. त्या सातत्याने आरोप करतायत, मीडिया समोर येत आहेत, फेसबुक लाईव्ह करतायत. याची दखल राज्य महिला आयोगानं त्यांनी तक्रार केली होती की तुम्ही त्यांची तक्रारीची वाट पाहताय, तर त्याचं काय नक्की? मला थोडी कल्पना दिली असती तर मी संबंधित सगळे विषयाचे पत्र सोबत आणले असते. राज्य महिला आयोगाला त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर स्वतः मी त्यांची भेट घेतलेली आयोग कार्यालयामध्ये. आपण त्यांचं
करुणा मुंडेची. हा. तुम्ही त्यांचं फेसबुक अकाउंट चेक केलं तर त्यांनी त्याच्यामध्ये मेसेजही दिले कि मैं दिल से शुक्रिया अदा करती हूँ रूपाली तक्करकर को जिन्होंने मेरी तक्रार को तुरंत दर्ज किया है. अशी त्यांची स्वतःची एक पोस्ट आहे. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही नगर पोलीस स्टेशन आणि येरवडा पोलीस स्टेशनला आमचे पत्र पाठवलेले आहेत. त्याचा अहवाल सुद्धा आम्ही त्यांना पाठवलेला आहे. तिसरी गोष्ट, त्यांना आयोग कार्यालयामध्ये आम्ही 3 वेळा बोलून स्वतः आमचा पत्रव्यवहार झाला, त्यांना बोलून घेतले. अगदीच 8 दिवसापूर्वीचं सुद्धा आमच्या आयोग कार्यालयातलं पत्र त्यांना गेले की आपण अधिक माहितीसाठी इथे उपस्थित राहावं, त्यांनी जी काही तक्रार केली त्याच्या माहितीसाठी. तर त्यांनी आयोग कार्यालयात कळवलं होतं की मी बाहेर गावी आहे म्हणून येऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोणी बोलत असतील, योग्य आम्ही गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. जसं तुम्ही बोलताय तसं आम्ही जर फाईल ओपन करून बसायचंच ठरवलं मीडियाला बोलून तर अवघड होईल. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्ती काही बोलतात म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर द्यायला कोणी पुढे जात, आम्हाला ते महत्वाचंही वाटत नाही. आयोग म्हणून आम्ही आमचं काम करत असतो. कोणी काय बोलावं, कोणी बाहेर काही जाऊन सांगावं आणि त्याला आम्ही उत्तर द्यावं हे आमचं काम नाहीये. एका संविधानिक पदाची फार मोठी गरिमा आहे. त्या पदाची गरिमा जोपासत असताना, एक न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असताना साहजिकच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही न्याय देतो. 0 पेंडन्सी ठेवत आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने बाहेर कोणी बोलत असेल किंवा काही करत असेल तर त्यांना मला सांगायचे की आपण आयोग कार्यालयामध्ये बसा, आपली कागदपत्र दाखवा. आयोगाने जर तुम्ही दिलेल्या कागदावरती तक्रारीवरती दखल घेतली नसेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. अशी किती तक्रारी रोज म्हणजे आयोगाकडे येतात, वर्षभरामध्ये किती येतात? मी गेली 15 महिने झाले आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते. आम्ही 15 महिन्यामध्ये 13,500 केसेस पूर्णपणे निकालात काढलेले आहेत. काही केसेस म्हणजे काय करता तुम्ही, म्हणजे समजा जर एखाद्या महिलेची काही छळाची तक्रार असेल तर त्याच्यावर पुढे काय, आयोग पुढे काय करतो? सर, एखादी तक्रार आपल्याकडे आल्यानंतर आधी संबंधित ती जर कौटुंबिक हिंसाचाराची असेल तर त्या महिलेला तिच्या कुटुंबाबरोबर समुपदेशन हवंय का, काउन्सिलिंग करायचंय का, तिला तक्रार दाखल करायची आहे का, तिला विधी सेवा प्राधिकरणातून जायचंय का, म्हणजे ह्या वन स्टॉप सेंटरमध्ये तिला मदत हवी आहे का, ह्या कोणत्या स्वरूपाची तक्रारची मदत तिला हवी आहे हे आधी आम्ही विचारतो. नाही, बऱ्याच वेळा कुटुंबाच्या एकत्रीकरणासाठी तिचा जास्त प्रयत्न असतो म्हणून तिचं म्हणणं असतं की नाही माझ्या फॅमिलीचं काउन्सिलिंग व्हावं, म्हणून आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो. आणि 3 स्टेपमध्ये काउन्सिलिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळा समोरची फॅमिली मान्य करते की नाही काही चुका आमच्याही होत्या, आम्ही एकत्र राहू शकतो, इथून पुढे असं होणार नाही, आणि असं ती लेखी लिहून देतात. त्याच्यामुळे ती केस निकालात निघते, फाईल बंद, आणि ती महिला आम्हाला स्वतः लिहून देते की माझं समाधान झालेलं आहे आणि माझी जी तक्रार होती त्यामुळे मी परत एकदा आपल्या सहकार्यामुळे कुटुंबात जाऊ शकले, ही केस निकालात निघते. अशा पद्धतीने एखाद्या केसमध्ये त्या व्यक्तीला गुन्हा दाखल करायचा असतो. गुन्हा दाखल करत असताना पण ते वकील त्यांना वकिलांची फी ते देऊ शकत नाही किंवा वकील त्यांच्याकडून ते नेमू शकत नाही. त्यावेळेस आम्ही लिगल एड क्लिनिक चालू केलेले आहे राज्य महिला आयोगामध्ये की मोफत तुम्हाला वकील, आपल्याला सर्वसामान्य लोकांना वाटतं आपण कोर्टात गेलो म्हणजे कोर्ट म्हणजे एकच नाही, कोर्टाचे वेगवेगळे सेक्शन असतात. तुम्हाला कोणत्या विभागात तुमच्या मालमत्तेच्या संदर्भात असतात, कौटुंबिक हिंसाचाराचे असतात, दिवाणी वेगवेगळे असतात, मग हे सगळे कोर्ट प्रोसिजर वेगळे असतात. ज्यावेळेस तुम्ही आयोगाकडे येतो त्यावेळेस आमचा लिगल एड क्लिनिक तुम्हाला विचारतो तुम्हाला कोर्टाची कोणती मदत हवी, मग त्याची प्रोसिजर करत असताना अगदी डॉक्युमेंट सबमिट करण्यापर्यंतची प्रोसेस आमचे हे वकील मोफत करून देतात. आणि कोर्टात केस लढण्यासाठी सुद्धा आमचे वकील मोफतपणे तुम्हाला उपलब्ध होतात. मग अशा सगळ्या केसेस असतात. बऱ्याच वेळेस मालमत्तेच्या संदर्भात ही आमच्याकडे येतात, त्यावेळेस आमचा लिगल एड त्यांना मदत करतो. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार असतात त्या ठिकाणी आम्ही संबंधित विभागाला ICC कमिटी आहे का, असेल तर त्यांनी न्याय का दिला नाही, नसेल तर स्थापन करा, न्याय निवडा करा, अशा संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी आम्ही देतो. तुम्ही येण्यापूर्वी म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मी टू नावाचं प्रकरण फार गाजलं. हो, आणि त्याच्यामध्ये बॉलिवूडमध्ये कलाकारांनी तक्रारी केलेल्या होत्या आणि अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी देखील असा लैंगिक शोध अशा तक्रारी होत्या. तर त्या तक्रारींचं सध्या प्रमाण कसं आहे तुमच्याकडे? आता म्हणजे कोणी सेलिब्रिटी करतात म्हणून नव्हे तर इतर सर्वसामान्य पण महिलांच्या असं काही तक्रारीचं प्रमाण आता कसं आहे? आमच्याकडे सेलिब्रिटींच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. अजूनही आहेत. ज्या जरी म्हणजे समोर आल्या नसतं तरी तुमच्याकडे त्यांनी तक्रारी केलेली. सर, मी मगाशी सांगितलं तुम्हाला एक गोपनीयता आम्ही जोपासलेली असते. आरटीआय अंडर जर तुम्हाला एखादी माहिती पाहिजे असेल तरच आम्ही देऊ शकतो, अन्यथा आम्ही प्रत्येक वेळेस असं सगळ्यांचं दालन उघडा आहे नाही आपण मांडू असं होत नाही. आमचं एक दिवाणी न्यायालय आम्ही चालवतो. या न्यायालयाच्या भूमिकेमधून आमच्याकडे येणारी गोपनीयता म्हणून आम्ही सगळ्या केसेस या पूर्णपणे निकालात निघेपर्यंत आम्ही ती गोपनीयता जोपासतो. मीटूची काय परिस्थिती, तुमचा काय अनुभव आहे? अनेक ठिकाणी आपल्याकडे जवळजवळ
35% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात महाराष्ट्रात. 35% महिला या वर्किंग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या तक्रारी आहेत. आजही ह्या तक्रारी घेऊन समोर मांडण्यासाठी त्या पुढे येत नाही. कारण की एकतर आपल्याकडे अजूनही आयसीसी कमिटी या शासकीय निमशासकीय ठिकाणीच अस्तित्वात नाहीये, ज्या कायद्याने अनिवार्य आहेत. जसं दर 3 वर्षांनी सोपॅक लायसन आपल्या रिन्यू करताना आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्मॅट भरतो, पण त्याच्यामध्ये हे कुठंच येत नाही की तुमची आयसीसी कमिटी अस्तित्वात आहे का. पण जेव्हा तुम्ही एखादं नवीन शॉपमध्ये 10 पेक्षा जास्त महिला कर्मचारी असताना की आमच्या आयसीसी कमिटी आहे अशी मान्यता दिल्यानंतरच तुम्हाला ती परमिशन मिळते, पण ती 3 वर्षानंतर तुम्ही कंटिन्यू करत नाही किंवा ती सापणी करत नाही. कागदावरतीच आमचा जास्त गोंधळ आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. पण महिलांच्या फार मोठ्या प्रमाणात तक्रारीत, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार फार मोठ्या प्रमाणात. कालच माझा जनता दरबार झाला, यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातल्या महिलांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्रास होतो तशा तक्रारी आले. काल आम्ही त्या आयुक्तांपर्यंत पाठवलेल्या आहेत. कदाचित मला असं वाटतंय की पुण्यातल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये देखील महिला दक्षता कमिट्या नसाव्यात, त्याच्यामुळे ह्या तक्रारी आमच्यापर्यंत आले. पण उद्यापर्यंत आपण अहवाल मागितले, बघू काय अहवाल येतो. महाराष्ट्रामध्ये दुसरी जी समस्या आहे ती बालविवाहाची आहे. हो, आणि तर त्या बालविवाहाच्या संदर्भात अनेक अहवाल येतात. दुष्काळ पडला, कोरोनाची संकट आले की त्या काळात फार बालविवाह वाढले. तर त्याला आयोग म्हणून तुम्ही कसं टॅकल करताय? राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर माझा सगळ्यात पहिली शिफारस ही राज्य शासनाला ही शक्ती विधेयक मंजूर करण्याबाबत होती. त्याबद्दल मी संबंधित सर्वच व्यक्तींना मनापासून धन्यवाद देईन. आणि दुसरं पत्र माझं शासनाला होतं ते बालविवाहाच्या संदर्भात. ज्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरती बालविवाह होतात, त्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार आता दुरुस्ती करावी. त्यावेळेस फक्त बालविवाह करून देणारे दोन्ही कुटुंब, भटजी, कार्यालय, फोटोग्राफर यांच्यावरतीच गुन्हा दाखल होता. आता त्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीला जबाबदार धरा, कारण की इतकी मोठी चळवळ उभी करायची आहे. आजही आपला महाराष्ट्र एक 20-25 वर्ष मागे गेलाय की काय असा वाटतो. लॉकडाऊन नंतर सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात झाले. पहिल्या 3 मध्ये देशात महाराष्ट्र येतोय आपल्या बालविवाहाच्या बाबत. आणि केवळ फक्त बालविवाह ही समस्या नाहीये. 14व्या वर्षीचा मुलीचा बालविवाह होतो, 15व्या वर्षी तिच्यावरती बाळणपण अक्षरशः लादलं जातं. आणि यामध्ये त्या मुलीच्या स्वतःच्या मनाची वाढ झालेली नसते, शरीराची वाढ झालेली नसते, गर्भाशयाची वाढ झालेली नसते. आणि मग बाळाला जन्म देताना एकतर माता मृत्यू किंवा बालमृत्यू होतो. आजही आपल्याकडे माता मृत्यूची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, बालमृत्यूची संख्या आहे. आणि जे बाळ जन्माला येतं ते कुठेतरी कुपोषित असतं. मग उद्याचं आम्ही अशा व्यासपीठावरती बसतो आणि बोलतो सक्षम महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र. जन्माला येणारं बाळच हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जर सक्षम नसेल तर उद्याचा तुमचा महाराष्ट्र तुम्ही सुदृढ आणि सक्षम कसा म्हणणार आहे? आज ही समस्या जाणवत नाहीये, पण 15-20 वर्षांनी जेव्हा हे बाळ वाढीला लागेल त्यावेळेस या समस्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत. आणि अजूनही आमच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतंय की बालविवाह इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना आणि खेळामध्ये शोकांतिका, अनेक ठिकाणी बालविवाह लावून देताना रजिस्टर अधिकारी विवाहाच्या जन्मतारखेची विवाहासाठी खोटी नोंद करतात. मी जालना अजूनही होती. मी जालनाच्या दौऱ्यावर असताना आम्ही 2 ग्रामसेवक निलंबित केलेत. म्हणजे खोटी नोंद फार मोठ्या प्रमाणात होतीये आणि याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तरी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रभावी, मी परभणीचा विशेष उल्लेख करेल, सोलापूरचा उल्लेख करेल. मी ज्यावेळेस आयोगाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बालविवाह होता. मी स्वतः परभणी पोलीस आयुक्त आणि एसपी सगळ्यांबरोबरच्या आमच्या आढावा बैठक झाल्या. सोलापूरमध्ये देखील आम्ही बैठका घेतल्या आणि या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम राबवली. आणि आज जेव्हा मी 12-13 महिन्यानंतर दोन्ही जिल्ह्यामध्ये जाऊन परत आढावा बैठक घेतली तर अगदी बालविवाहाचं प्रमाण त्यांचं कमी झालेलं आहे. परभणी तर बालविवाह मुक्त परभणी म्हणून फार मोठं अभियान जिल्ह्यात राबवलंय. मग एक आपण लक्ष दिलं, कारण की कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करतं, पण प्रशासन म्हणून जेव्हा आपण सर्व स्तरावरील घटकांना सूचना देऊन संबंधित विभागाकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने याच्यात बदल झालेला आपल्याला जाणवतो. पण तो आता देखील शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं फार गरजेचं आहे. आज नाही पण उद्या त्याचे पडसाद निश्चितपणाने या समाजावर उमटणार आहेत आणि ते निश्चित चांगले नसणार, त्याचे दुष्परिणाम होणार आहे. जसं महिलांवर काय अत्याचाराचा वगैरे विषय तुमच्याकडे येतो किंवा महिलांच्या छळाचा विषय येतो, तसं महिला पुरुषांचा छळ करतात असे पुरुष तक्रारी येऊन तुमच्याकडे येतात का? योगीजी अगदीच सांगायचं म्हणजे ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारतानाच पहिली तक्रार माझ्याकडे पुरुषाची होती की इथून पुढे तुम्ही आता त्या खुर्चीवर बसणार आहे तर काय महिलांच्या तक्रारी घेताल, पण तुम्ही इथं पदभार स्वीकारायला येणार आहे हे कळाल्यानंतर मी फार लांबून प्रवास करून आलोय आणि माझी तक्रार माझ्या पत्नीच्या विरोधात, पहिली तक्रार माझीच घ्या.
ओके. त्याच्यामुळे असं काही आमच्याकडे जरी महिला आयोग असलं तरी आम्ही पुरुषांच्याही तक्रारी घेतो आणि यामध्ये पुरुषांच्या तक्रारी घेताना आम्ही ते इन्व्हॉल्व करत नाही, पण त्यांचं काउन्सिलिंग करून संबंधित कुटुंबाला बोलून त्यांना त्या पद्धतीने आमचं मग विधी सेवा असेल, वन स्टॉप्स असेल, भरोसा असेल, इकडे त्याचं वर्गीकरण करत असतो. पण तुम्ही महिलांना समजावून सांगता की पुरुषाला समजावून सांगता की नाही? आम्ही दोघांनाही समजून सांगतो. करावं लागेल तुम्हाला. आम्ही दोघांनाही समजून सांगतो. शेवटी कुटुंब संस्था ही आपल्या समाजाचा पाया आहे. कुटुंब टिकवण्यासाठी आमचा भर असतो. त्याच्यामुळे पुरुष की महिला हा विषय आमच्याकडे जेव्हा तक्रारीला येतो, अगदी महिला जरी आली तरी आम्ही त्यांच्या कुटुंबाला बोलवतो, पुरुषही आली तरी त्यांच्या कुटुंबाला बोलवतो, कारण की शेवटी आम्हाला एक कुटुंब एक संध ठेवायचं असतं. त्याच्यासाठी म्हणून आम्ही भरोसाशीलच्या माध्यमातून हा प्रयत्न करतो. तुम्हाला सांगायला सर आनंद वाटेल, आमच्याकडे येणाऱ्या 95% केसेस आम्ही या काउन्सिलिंगच्या माध्यमातून कुटुंबाच्या एकत्र केलेल्या आहेत. 5% केसेसमध्ये फक्त आम्हाला काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमधून जावं लागलं, पण खरं समाधान आहे 95% केसेस आम्ही एकत्र केलेले आहेत. आमच्या एका सहकारी तुम्हाला खडकवासल्याबद्दल प्रश्न विचारला की तुम्ही विधानसभा इच्छुक आहात का काही, पण खडकवासला तिथे दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, तरी खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळेंना इतकं म्हणजे मताधिक्य काय मिळत नाही? हा काही याचा विषय काय, म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेमध्ये पण 2 वर्ष सलग तुम्हाला काही जागा नाही मिळाली आणि लोकसभेतही तुम्हाला बहुमत म्हणजे मताधिक्य मिळत नाही, तर त्याचं काय नक्की कारण असावं? सर, मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका लढताना त्या स्थानिक पातळीवरच्या लढल्या जातात. त्याच्यामुळे आमच्याकडे महानगरपालिकेतल्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या तुम्ही जर पाहिली तर आम्ही हडपसर बरोबर खडकवासला असे 2 मतदारसंघ फार मताधिक्य देत त्यांनी नगरसेवकांची संख्या सुद्धा महानगरपालिकेत फार मोठी दिली. तीच निवडणूक जर आपण पाहिली तर विधानसभेला ते मतदान कमी होतं आणि लोकसभेला अजून कमी होतं. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका वेगळ्या विषयावर लढवल्या जातात आणि ज्यावेळेस केंद्राची निवडणूक असते त्यावेळेस ती केंद्राच्या अनुषंगाने लढवल्या जातात. खडकवासल्यामुळे सुप्रियाताईंपुढे नेहमी टेन्शन असतं मताधिक्याचं, तर ते त्यातला बराचसा भाग आपल्याला ही माहिती आहे की खडकवासला हा एकमेव मतदारसंघ लोकसभेमधला असा येतो की जो अगदी छोटासा भाग हा ग्रामीण भाग आणि पूर्ण हा शहरी भागामध्ये येतो, पुणे महानगरपालिकेमध्ये असलेला समाविष्ट बरोबरचा भाग. त्याच्यामुळे यामध्ये मतदानाला जो फटका बसतो तो साहजिकच महानगरपालिकेच्या या सगळ्या विचारावरती आणि त्या पण केंद्राच्या निवडणुकीचा असा सगळा विषय असल्यामुळे केंद्रातलं मतदान आम्हाला कमी होतं. महानगरपालिकेमध्ये आपण पाहिला तरी मतदान अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. तुम्ही जेव्हा इतकी वर्ष तुम्ही या सगळ्या राजकीय जीवनात आहात, तुमच्या घरच्याचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला? सर, सुरुवातीला मी लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मी BCS केलं, MPSC ची परीक्षा दिली, HR स्पेशल सब्जेक्ट घेऊन सिम्बायोसिस मधून MBA केलं. या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सहकार्य केलं. माझ्या सासूबाई या महानगरपालिकेतल्या 9वारी साडीतल्या पहिल्या नगरसेविका, पण त्या राजकारणात असताना मी राजकारणात नव्हते. त्यावेळेस माझं शिक्षण सुरू होतं. 2007ला त्यांची पहिली टर्म संपली आणि 2000 नंतरचं माझं त्यानंतर काही आजारपणामध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर माझं राजकारण सुरू झालं. पण घरच्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे, कारण की सर आपण फक्त राजकारणच करत नाही. मी बचत गटापासून माझं राजकारण सुरू झालेलं आहे. बचत गट हा काही राजकारणाचा भाग नव्हता, त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनुदान देणं, फिरता निधी, त्यांना व्यवसायासाठी मदत करणं, व्यवसाय केलेला उत्पादित केलेल्या मालाला मार्केटिंग देणं आणि या सगळ्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये खरं तर आर्थिक नियोजन करून देणं. त्याच्यामुळे हा एक सामाजिक भाग म्हणून महिला कायम माझ्या बरोबर राहिल्या आणि हा विषय पुढे घेऊन जात असताना राजकारण त्यामध्ये आपला प्रवेश केला आणि म्हणून हा पुढचा विषय आहे. त्याच्यामुळे कुटुंबियांनी मला सामाजिक कार्याबरोबरच हा राजकारणाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य. अध्यक्ष झाल्यानंतर कुटुंब तुम्हाला आणखी जरा घाबरून असते की काय? एक न्यायाधीशच आपल्या घरात आहे, जरा थोडस आणखी जरा जपून राहिलं पाहिजे असं काय असतं? कुटुंब घाबरण्याचं तसं काही कारण नाहीये, कारण की पहिल्यापासूनच कुटुंब आम्ही एकत्र राहिलो. असं आमच्यामध्ये कुटुंबात कधी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे. अजूनही आमच्यामध्ये जसे पूर्वीपासून जे सगळे सण साजरे होतात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे नातं असतं, जे वातावरण असतं ते आमच्या सगळ्यामध्ये आहेत. जर काही घरातल्यांनी त्रास दिला तर त्यांना घाबरण्याचं कारण आहे, पण घरातले काही त्रास देत नाहीत त्याच्यामुळे त्यांना माझ्यापासून काही घाबरण्याचं कारण नाही. तुमचा मुलगा चित्रपट क्षेत्रामध्ये येतोय, त्याबद्दल सांगा की त्याने ते क्षेत्र का निवडलं राजकारणाऐवजी? माझा मुलगा आता 3rd इयरला आहे, पण त्याचबरोबर कदाचित अनेक डायरेक्टरने विचार नाही केलीत का तो उंची जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं. तुम्ही सर्वात उंच आहात की काय? नाही, आमच्यात सगळ्याच उंच आहेत.
आणि त्याच्यामुळे त्या असं वाटत असेल की त्यांनी यावं म्हणून, पण त्याचं शिक्षण चालू असताना मी अनेक डायरेक्टरांना नकार दिला होता की नाही त्याचं शिक्षण पूर्ण होऊ देत. पण योगायोगाने तो पिक्चरमध्ये आला आणि चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे. पण त्याची कसरत अशी होती की इंटर्नशिपसाठी दिल्लीला काही महिने राहावं लागलं आणि कॉलेज एक्झाम्स प्रॅक्टिकल्स आणि ह्या सगळ्यांबरोबर ह्या तारखा शूटिंगच्या या सगळ्यांमध्ये ओढाताण होत असताना थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे शेवटी ग्रॅज्युएशन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून अशी तारेवरची कसरत होतीये. पण अजून एक लास्ट इयर पूर्ण झाल्यानंतर त्याला पूर्ण वेळ या पिक्चरसाठी देता येतील शूटिंगसाठी. मला त्या निमित्तानं आवर्जून सांगायचं सर, जेव्हा त्यांनी मला विचारलं की मी असं पिक्चरसाठी मी माझ्याकडे हे लोक आले होते, मलाही भेटले होते ती, पण मी सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं. पण जेव्हा त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली तेव्हा आम्ही घरातनं कोणीच त्याला नाही म्हटलं नाही. ती तुझी जबाबदारी आहे, तुला ते आवडत असेल, तू वेळ देणार असेल तर जरूर कर, पण खचूच जाऊ नको. कधी जर एखादा फ्लॉप झाला, एखादा हिट झाला तर फार हवेती नाही, किंवा जे काही होईल त्याला सामोरं जायची तयारी. आणि शेवटी शूटिंग काही तुमच्या अभ्यासाच्या वेळासारखं किंवा कॉलेजच्या वेळेसारखं नाहीये, रात्रीच्या आहेत, पहाटेच्या आहेत, त्याच्यासाठी प्रवास करावा लागेल. तर ही सगळी कसरत जमत असेल आणि सामोरं जायची तयारी असेल तर जरूर कर. त्यांनी ते मान्य केलं आणि विशेष म्हणजे केलंही. बऱ्याच त्याच्या पिक्चर मधलं हे रात्रीचं शूटिंग होतं. मी जेव्हा फोन करायचे कधीतरी तर रात्रीचं शूटिंग रात्रभर चाललेलं असायचं आणि माझी बाकीचे त्याचे लोक असायचे, त्यांना मी विचारायचे कसं, ते म्हणे रात्रभर शूटिंग होतं, जाता राहिले. असं तेवढा वेळ दिला. म्हणजे मला आवर्जून काय सांगायचंय, जे क्षेत्र आवडतं त्यामध्ये काम केलं की जास्त मनापासून त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा त्या व्यक्तीची असते. मी जर विरोध केला असता किंवा त्याच्या न आवडत्या क्षेत्रामध्ये त्याला कर म्हणलं असतं तर कदाचित ते मनापासून तो करणार नाही. जेव्हा तुम्हाला असा त्रास होतो किंवा काही टिप्पणी होते, राजकीय टीका टिप्पणी होते, तर तेव्हा तुम्ही कोणाकडे जातात? सुप्रियाताईंकडे जातात, अजितदादांकडे का साहेबांकडे जातात? मी कोणाकडेच जात नाही. सुरुवातीला मी तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष असताना अशा गोष्टींचा त्रास व्हायचा. पण सर आपण जेव्हा प्रवास करत जातो, शेवटी इतक्या दिवसाचा, इतक्या वर्षाचा अनुभव आपल्या बरोबर आहे, तर अनुभवाचं काहीतरी शिदोरी आपल्या बरोबर असते. जर अजूनही आपणच तक्रारी करायला लागलो तर लोकांनी काय करायचं हा प्रश्न आहे. आज आपण जे समाजाचं प्रतिनिधित्व, महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नांसाठी काम करते आणि त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे येणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला काम करायचं. जर माझेच प्रश्न घेऊन मी तिसऱ्याकडे जर जात राहिले तर ही व्याख्या आपल्या प्रतिनिधित्वामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे आणि आता टीका टिप्पणी वाचायला वेळही नसतो आणि मला असं वाटतं कधी एखाद्या ठिकाणी उलट गेलं आणि त्या ठिकाणी कोणी विरोधकच नाही मिळाला तर उलट मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे असं बिलकुल नाही, विरोधक असावेत, त्यांनी विरोधकांनी टीका करू नये म्हणून आपण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करत असतो की 100% काम चांगलं झालं पाहिजे. पण त्याच्यामुळे आता त्या टीका टिप्पणी वाचायला वेळ नसतं. दुसरी गोष्ट, आपण काम प्रामाणिक करत असतो. सावित्रीबाईंवरती सुद्धा दगड फेकणारे लोक त्यावेळेस होते, त्याच्यामुळे आज त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे आणि ज्या लोकांवरती टीका झाली आणि ते होत राहतीये, त्यांच्यावरती जर त्यावेळेस लोकांनी टीका केली असेल तर आपली झाड की पत्ती असं म्हणून आम्ही प्रवास करतो आणि हे आयुष्यात येणं गरजेचं असतं. शेवटी ज्या दिवशी तुम्हाला समस्याच येत नाही, टीकाच होत नाही, संघर्षच येत नाही, त्यावेळेस समजावं लागेल की रस्ता चुकलाय. त्याच्यामुळे टीका टिप्पणी विरोधक हे असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्यालाही कळत नाही आपण किती धारदार काम करतोय. तुम्ही स्वयंपाक करून तुम्हीच केला पाहिजे माझं काही म्हणणं नाही, पण स्वयंपाक करून तर किती दिवस झालेले आहेत? जर सण असतील, आता पाडव्याच्या वेळेस केला ना सर मी स्वयंपाक. पुरणपोळी ही माझी स्पेशलिटी आहे, फार सुंदर येते. आपल्यालाही आमंत्रण देतो तुमच्या सगळ्या टीमला आमची पुरणपोळी खायला या. सासूबाई. आणि त्याच्यामुळे पुरणपोळी हा फार सुंदर आमच्या घरामध्ये माझ्या सासूबाईंना आवडायची आणि पुरणपोळी छान जमते. त्याच्यामुळे अगदी सणाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक हा माझ्याकडे असतो. नाही, मी माझे माहेरी पूर्ण कुटुंब माळकरी आणि वारकरी, त्याच्यामुळे पहिल्यापासून आम्ही, पण इकडे घरी सासरी आल्यानंतर फक्त पतीच नॉनव्हेज खातात आणि आता मुलगा, बाकी सगळे घरात माळकरी. त्याच्यामुळे फारसं असं काही नॉनव्हेजचं वगैरे. तुम्ही हे असताय मी व्हेजिटेरियन आहे, पण तुमच्याकडे मागत नाही. आणि ते मला एक आवर्जून सांगायचे, माझ्यापेक्षा माझे पती नॉनव्हेज फार सुंदर करतात, त्याच्यामुळे ते माझा विषय नाहीये. 2019 साली तुमची विधानसभा लढवण्याची इच्छा होती असं काही बातम्या काही दिवसांपूर्वी आम्ही वाचल्या. तर आगामी काळातील 2024च्या विधानसभेला खडकवासला मतदारसंघातून तुम्ही पुन्हा इच्छुक आहात, त्यासाठी पक्षाकडे तुम्ही तिकीट मागणार का? 2019लाच मी उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी माझ्या बरोबरचे जे उमेदवार आहेत आम्ही मुलाखतीला गेलो
निसर्ग मंगल कार्यालयामध्ये आमच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या. ज्या दिवशी दुपारी 2:30 वाजता माझी मुलाखत होती त्या दिवशी सकाळी 11:30 वाजता मला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मला महाराष्ट्रातून फिरणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझी उमेदवारी राहून गेली. 2024ला मी पक्षाकडे उमेदवारी मागेल. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती, तर चित्रा वाघमोह आपण गेला नाहीत का? दिगंबरजी, सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा प्रश्नच चुकलाय. कारण की असल्यामुळे आपण तिकडे गेले नाही, तिकडे गेलो नाही, मग तो तुमचा प्रश्नच चुकलाय. कारण की आम्ही एकत्रच होतो आधी. मग तसं तर आम्ही राष्ट्रवादीतही नसतो एकत्र आलो. पूर्वी आम्ही एका पक्षात एकत्रच होतो. ते कोण कुठे गेलंय म्हणून आपण जाऊ आणि आपण न जाऊ हा विषय एखाद्या कुठल्या व्यक्तीबद्दलचा नसतोच. आम्ही राष्ट्रवादीत आधी एकत्रच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या असण्याचा नसण्याचा आपल्या राजकीय आयुष्यावरती कधी याचा परिणाम होत नसतो. राहिला प्रश्न जाण्याचा येण्याचा, तर ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी पक्षाने मला फार मोठा मान सन्मान दिलेला आहे. एका संविधानिक पदावरती एका शेतकरी कुटुंबातली महिला इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्या सासूबाई जरी नगरसेविका होत्या तरी त्यांच्या मृत्यूनंतर माझं राजकारण सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे फार मोठं व्यासपीठ किंवा फार मोठं बॅकग्राऊंड माझ्या घरामध्ये राजकारणाचं नाही आहे. इथपर्यंत 16-17 वर्षाचा प्रवास करून मी जे आले ते स्वतःच्या कर्तृत्वाने आले. ना माझे पती तुम्हाला कधी व्यासपीठावर दिसले असतील, ना आमच्याबरोबर दिसलेत, ना माझ्या शेजारी बसून सह्या करताना दिसले, असं कुठेही झालेलं नाही आहे. माझ्या कुटुंबातली कोणतीही व्यक्ती माझ्या राजकीय व्यासपीठावरती कधी येत नाही. एक महिला म्हणूनचा बचत गटापासून सुरू केलेला हा प्रवास तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि आता आयोगाचे अध्यक्ष हा माझा वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे जाणं येणं आणि मग पक्ष सोडणं ह्या गोष्टी रुपाली चाकणकरच्या आत्ताच्या तरी ह्या कुठल्याही विषयाशी संबंधित नाही आहेत. चर्चा सातत्याने होत राहतात. यासाठी कदाचित BJPमधून जर होत असेल तर त्यांना असं वाटत असेल की रुपाली चाकणकर सारखी एखादी स्वतः निर्णय घेणारी महिला आमच्या पक्षामध्ये असावी, असं त्यांना वाटत असेल तर कदाचित चर्चा त्यांच्याकडून होत असतील. उर्फी जावेद असेल किंवा गौतमी पाटील असेल यांच्यामुळे समाजावरती खूप मोठा परिणाम होतो. याबद्दल आपला आयोग काय पाहू? भारतीय संविधानाने प्रत्येकाला राईट्स टू लिबर्टी, राईट्स टू फ्रीडम दिलेला आहे. तुम्ही कुठेही जा, कुठेही राहा, काहीही बोला, काहीही घाला, हा अधिकार संविधानाने तुम्हाला दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने राहता, कशा पद्धतीने बोलता हे तिसऱ्या व्यक्तीने सांगायची गरज नाही. तुम्ही टिकली लावा, काढा घाला हे कोणी तुम्हाला सांगू शकत नाही. मग तुम्ही एकदा 175 वर्षाची चळवळ आहे. सावित्रीबाईंनी ह्याच पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली, पण आजही सावित्रीबाईंवरती बोललं जातं ही समाजाची शोकांतिका आहे. त्यावेळेस सनातनी समाजाने सावित्रीबाईंवरती चिखलफेक केली, दगडफेक केली, त्यांची अवहेलना केली. आज ते व्यक्ती नसतील, पण ती प्रवृत्ती, ती विकृती आजही समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मला जर असं म्हणायचं आहे उर्फी जावेद काय घालते हा विषय आमचा नाही आहे की उर्फी जावेदनी काय घालावं काय नाही. उर्फी जावेदला काय घालावं हे जर सांगावं लागलं तर मला सगळ्या सेक्शनमध्ये काम, अगदी स्विमिंग स्पर्धेमध्ये असणारे असतील, वेटलिफ्टिंगमध्ये असतील, पॉवर लिफ्टिंगमधील महिला असतील, बॉडी शोमधले असतील, मॉडेलिंग असतील, यांना सगळ्या नोटीसा पाठवावं लागतील. अगदी तुमच्या घरामध्ये 1.5 वर्षाची मुलगी असेल तर तिने शॉर्ट ड्रेस घातले तर मला तिलाही नोटीस पाठवावं लागेल. काय घालावं हा विषय नाही आहे. पण समाजामध्ये जात असताना तुम्हीच ही मानसिकता का करत नाही? जसं इतर देशांमध्ये स्त्रीने काही घालू देत पण तुमची नजर तिच्याकडे पाहण्याची सभ्य असली पाहिजे, ही मानसिकता बदलण्याचा आम्ही का प्रयत्न करत नाही? त्याच्यामुळे महिलांनी काय घालावं यापेक्षा, आणि महिला काय घालतात, बलात्काराचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, कायम त्यांच्या पोशाखावरती आपण टीका करतो. पण गेल्या 15 दिवसापूर्वी मी एका 1.5 वर्षाच्या मुलीला भेटायला गेले, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. 1.5 वर्षाच्या मुलीने अशी कोणते कपडे घातले असतील की तिच्यावरती सामूहिक बलात्कार व्हावा? त्याच्यामुळे गौतमी पाटील असेल किंवा काय उर्फी जावेद असेल, ठीक आहे, त्यांनी अश्लील हावभाव करू नये, पण ते त्यांच्या त्यांची कला सादर करतात, त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या जर तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही त्यांना समज देऊ. पण त्यांनी काय घालायचं आणि काय नाही हा आयोगाचा प्रश्न येतच नाही. मुळात समाजामध्ये इतके मोठे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आता मी ओवांचा विषय योगेशजी बरोबर बोलले, इतक्या मोठ्या महिलांची आपल्याला सुटका करायची आहे. बालविवाह इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत. एका जिल्ह्यामध्ये 150-200 बालविवाह होतात. राज्याची संख्या किती मोठी असू शकते? कौटुंबिक हिंसाचारामध्ये किती बळी जातात? अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. यामध्ये अगदी 1 वर्षाच्या बाळापासून 85 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंतचे जीव जातात. शिक्षणामध्ये मुलींना घराच्या बाहेर पडले की त्यांच्यावरती अत्याचार होतात. कालच ठाण्यामध्ये एका युवती सेनेच्या कार्यकर्तीवरती, ती गरोदर आहे, तिच्यावरती हल्ला झालाय, तिला मारहाण केली. शोकांतिका आहे समाजाची ही.
हे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. कोण काय घालतं याच्याकडे तुमचं लक्ष डायव्हर्ट करून समाजाचे मुख्य प्रश्न हे बाजूला ठेवण्याचा कायमच प्रयत्न का केला जातोय. आणि याकडे खरं तर आपण संविधान म्हणून म्हणजे घटनेने तुम्हाला जो अधिकार दिलाय, कधीतरी महिला आता बाहेर पडतात आहेत, याच्यासाठी फार महिलांनी योगदान दिलेलं आहे स्त्रीमुक्तीसाठी. पुन्हा एकदा तुम्ही त्यांनी काय घालन काय नाही, या तुम्ही मला उर्फी जावेद आणि गौतमी पाटीलचा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मला रणबीर कपूरचा प्रश्न विचारला असता की त्यांनी न्यूड फोटो शिक्षण केलंय तर मला चांगलं वाटलं असतं. त्यावेळेस तुम्ही का नाही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती. म्हणजे पुरुषाला या सगळ्यामध्ये तुम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करताय. आणि ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कायमच आता सरांनी विचारलं की एक महिला म्हणून तुम्ही, तर ही सुरुवात आपल्या मानसिकतेपासून होतीये. त्यांनी काय करायचं याच्यापेक्षा तुम्ही पुरुषांनी सुद्धा न्यूड फोटो सेक्शन केले. मिलिंद सोमणपासून असेल का मिलिंद गुणाजी कोणीचं तरी अजूनही होतं. तर त्यावेळेस तुम्ही का नाही आवाज उठवला, तुम्ही का नाही बोला, तुम्ही अजूनही तक्रार दाखल करू शकता. त्याच्यावरती का नाही आपण बोलत. त्याच्यामुळे समाजात ठीक आहे त्यांनी चुकीचं करूच नाही या मी मताचे आहेच, पण तुम्ही एका संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून चुकीचं काम करत असताना जे बेकायदेशीर आहे, कधीतरी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तुम्ही रुफी जावेदवर तक्रार दाखल करा, तिला कारवाई करा. पोलीस करू शकत नाही कारण की कायद्यात नाहीच आहे. कोणी काय कपडे घालावे, हे स्थळ काळ परत्वे, ही खरं तर शील आणि अश्लीलतेची व्याख्या बदललेली आहे. तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटली ती मला शील वाटू शकते, जी मला अश्लील वाटते ती तुम्हाला शील वाटू शकते. त्याच्यामुळे अशी कोणती डेफिनेशन आपल्या संविधानामध्ये नाही की ही अश्लील आहे. त्याच्यावरती तुम्ही जर आयोगाला कारवाई करायला सांगत असेल तर तुम्ही आयोगाला बेकायदेशीर काम करायला सांगता. त्याच्यामुळे या भूमिकेमधून कधी असं होणार नाही. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही समाजाला सांगितलं की तुमची नजर बदला, समाजामध्ये महिला काम करत असताना तुम्ही सभ्यपणाने राहा, 1 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होता ते होणार नाहीत, ही सांगायची वेळ आता समाजाची. त्याच्यामुळे उर्फी जावेद गौतमी पाटील हा फार महत्त्वाचा विषय नाहीये. तुम्ही सांगितलं तर आम्ही निश्चितपणाने तक्रारी आमच्याकडे आले तर आम्ही त्यांनाही समज देऊ. पण काय घाला हे सांगायला जर आलात तर तुम्ही चुकीच्या रस्त्याने चाललात असं मला आवर्जून सांगायचं. सध्या पुण्यामध्ये किंवा इतरत्र पण महिला स्वच्छतागृहांची, मुलींच्या स्वच्छतागृहांचा हा मोठा प्रश्न आहे. तर ही समस्या दूर करण्यासाठी आपलं राज्य महिला आयोग काय पावलं उचलतं? राज्य महिला आयोगाने सातत्याने महिला स्वच्छतागृहाच्या बाबत नगरविकास मंत्री म्हणजे सध्याचे नगरविकास मंत्री म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत. आता देखील आम्ही गेल्या महिन्यात संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. आणि यामध्ये शोकांतिची गोष्ट, नुकताच आपला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक महिला प्रतिनिधीला हिरकणी कक्ष मिळाला नाही म्हणून पहिल्या दिवशी तिच्या बाळासाठी रडावं लागलं, भांडावं लागलं. ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे. महिला जे हिरकणी कक्ष हा कायद्यामध्ये येतो आणि तो प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे, तो सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये कामकाज सुरू असताना आतील कर्मचाऱ्यांसाठी कदाचित स्वच्छतागृह असू शकतात, पण बाहेरच्या बाजूला ज्या महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणे तैनात असतात सुरक्षतेसाठी, त्यांच्यासाठी फारशी स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विधान भवनाच्या बाहेरच्या बाजूला याच्या संदर्भात सुद्धा मी पत्र पाठवलेलं आहे. एकंदर महाराष्ट्रामध्ये 50% महिलांची लोकसंख्या असताना या महिला लोकसंख्येप्रमाणे आपण त्यांना स्वच्छतागृह देणं गरजेचं आहे. 2014चा महिला धोरणाच्या मध्ये तरतूद करत असताना दर 1 किलोमीटरवरती प्रवासी महिलांसाठी मग त्या धार्मिक स्थळं असतील, शाळा कॉलेज कॅम्पस असतील, पेट्रोल पंप असतील, बाजार असतील, मार्केट्स असतील, या सगळ्या ठिकाणी स्वच्छतागृह असावे. त्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा असावा, त्याची खाजगी यंत्रणेमार्फत स्वच्छता केली जावी आणि त्यांना रात्रीच्या वेळेस संरक्षण दिलं जावं अशी तरतूद ही महिला धोरणामध्ये आहे. पण आज सुद्धा आमच्या राज्यामध्ये 1,60,000 स्वच्छतागृह आहेत. त्यापैकी 1 लाख हे कम्युनिटी स्वच्छतागृह आहेत, 60,000 हे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. मग एकूण लोकसंख्येच्या फक्त मुंबई महानगरपालिका पाहिले तर 5,136 स्वच्छतागृह आहेत. मुंबई महानगरपालिकेने फक्त 5,136 स्वच्छतागृह दिलेत. एकूण लोकसंख्या ही फार मोठी आहे. त्याच्यामुळे आमच्यात फार मोठा विषमतेचा आकडा आहे. आणि स्वच्छतागृहांच्या बाबत खरं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो की स्वच्छतागृह हवेत. या स्वच्छतागृहाच्या पाठपुराव्यासाठी आत्ता देखील आपल्या माध्यमातून मी नगरविकास महोदयांपर्यंत सांगू इच्छिते की आम्ही देखील पत्रव्यवहार केलेला आहे. आयोगाच्या माध्यमातून आपण महिला धोरणाच्या बाबत किंवा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अनेक घोषणा केल्या असतील, पण त्यामध्ये या घोषणेचा बरोबरच ती प्रत्यक्षात अंमलात आणत असताना किमान मोबाईल टॉयलेट्स असावेत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बरोबर, कारण की बाहेर पडणाऱ्या नोकरदार स्त्रिया हे 35% असताना त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून स्वच्छतागृहांच्या बाबत आपण काळजी घेतलीच पाहिजे, ती दिली पाहिजे. याच्यासाठी आयोग सातत्याने भूमिका घेत आहे. आपण आतापर्यंत बोलत होतो की महिलांवरती अनेक राजकीय नेते हे पातळी सोडून टीका करतात, भाषेचा चुकीचा वापर केला जातो. माझा प्रश्न असा आहे की महिला राजकारण्यांकडून जी टीका केली जाते तिथंच तर हा योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं?
टीका खरं तर महिलांवरती टीका का करायची? नाही, महिलांकडून पुरुषांवर जी टीका केली जाते, पुरुष राजकारण्यांवर महिला राजकारण्यांकडून, त्या टीकेत असतं हा योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, कोणी टीका करू नये. मला एकच सांगायचं आहे आवर्जून की यामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या पक्षाची मतं मांडायची असतात, स्वतःची मतं मांडायची असतात, त्यावेळेस इतरांवरती टीका करत असताना ती तुमची वैचारिक असावी, वैयक्तिक नसावी. बऱ्याच वेळा टीका करत असताना वैयक्तिक कुटुंबापर्यंत पोचते. मग ही टीका चुकीची आहे. एक लोकशाहीचा गाभा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, तर या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने विधानं केली जातात ती अत्यंत चुकीची आहेत. त्याच्यामुळे पुरुषांनी करू नये आणि महिलांनी देखील अशा पद्धतीची वक्तव्य करू नये. यामध्ये महिला आणि पुरुष असं वर्गीकरण करणं बरोबर वाटतं का तुम्हाला? हे वर्गीकरण ज्या पद्धतीने, कारण की प्रश्न आपल्याकडून विचारले गेलेले की महिलांवरती टीका केली जाते, त्याच्यामुळे आता वर्गीकरण तुमच्याकडून सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्ही सुरुवातीलाच राजकारणी म्हणून जर प्रश्न विचारला असता तर ओव्हरऑल राजकारणी म्हणून उत्तर दिलं असतं. तुम्ही पुरुष महिला असं सुरुवातीला तुमच्याकडून विचारलं गेले, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला उत्तर दिले. पण जनरलाइज होत जातं ना की सरळ एक महिलांना कुठेतरी प्लस पॉईंट दिला जातो. काय म्हणजे की त्यांच्यावर टीका केली जाते आणि पुरुषांवर ज्यावेळेस होते तर त्यांना कुठेतरी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा कोणत्या टीका महिलांनी केल्या? तुमच्याकडे काही उदाहरण असेल तर आम्हाला पाठवा. आता मध्ये ठाकरे गटाच्या काही नेत्या होत्या, त्यांनी काही अशी भाषा वापरली तर त्यांच्यावर म्हणजे योग्य प्रकारे निर्णय नाही झाला. तर त्यावर मी म्हणतोय की काही अशा संबंधित महिला ज्यावेळेस टीका करतात तर त्यांना कुठेतरी प्लस पॉईंट दिला जातो आणि त्याच वेळेस पुरुषांनी जर केली तर त्यांना कुठेतरी खाली दाखवलं जातं. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, पण मला असं वाटत नाही की महिला जर टीका करत असेल तर निश्चितपणे ती टीका होऊ नये. पण असं कुठली तक्रार माझ्याकडे आली नाही की ह्या महिलेने अशी तक्रार केली आणि म्हणून महिलेला समजून सांगा, असं आमच्या आयोगाकडे तरी अजून तक्रार आली. आणि तुमच्या माहितीत लेट्सअपच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे, आम्ही फारशा अशा गोष्टींमध्ये सुमोटो दाखल करत नाही. आमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात, मग त्या लैंगिक अत्याचाराच्या असतात, बलात्काराच्या असतात, बलात्कारानंतर खुणाच्या असतात, या सगळ्या घटनांना आमच्याकडे आम्ही तातडीने न्याय देण्यासाठी प्राधान्यक्रमाने पाहतो. या घटनांमध्ये आम्ही सुमोटो करतो की ग्रामीण भागातल्या महिला आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण समाजामध्ये राहणार आहे, जसं योगेश सर मगाशी म्हटले की तुम्ही यांची तक्रार घेता का, त्यांची नेत्यांच्या बऱ्याचशी नावं घेऊन, ते सज्ञान आहेत. ते आयोगाकडे सहज तक्रार, एक मेल केला तरी तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचू शकते. त्याच्यामुळे इतक्या सज्ञान सुशिक्षित लोकांसाठी सर आपण सुमोटो करायला लागलो तर समाजातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहे तसेच राहतील. त्याच्यामुळे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना आयोगाकडे कुठे तक्रार करायची, आयोग काय काम करतं हे माहीत असतं. पण जे ग्रामीण भागामधले जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी आमची यंत्रणा प्रभावीपणे काम करते. म्हणून मला असं वाटतं की सुमोटो आम्ही फारसा या गोष्टींमध्ये देत नाही. तर या होत्या रुपालीताई, अतिशय त्यांनी आपल्या प्रश्नांना चांगली उत्तरं दिली. एक पॉलिसी मेकिंग मध्ये पण ते आता उतरलेले आहेत. एक रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्या, भांडणाऱ्या कार्यकर्त्या, असा आम्ही त्यांचा प्रवास सगळा पाहिलेला आहे आणि त्या एक मोठं पद भूषवत आहेत. त्याचा सर्व पुणेकरांनाच एक अभिमान आणि आनंद आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्या, त्याबद्दल थँक्यू. तुमच्या लेटेस्टला देखील मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.